हॅलो स्टुडंट, वेलकम. या व्हिडिओमध्ये आपण वेक्टर या चॅप्टरवरचे फक्त 10 महत्त्वाचे MCQs आणि त्याचे सोल्युशन पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मॅक्सिमम प्रॅक्टिस करा, मॅक्सिमम MCQ सॉल्व करा, जेणेकरून तुमचे मॅक्सिमम कन्सेप्ट्स क्लिअर होतील आणि एक्झाममध्ये तुम्हाला मॅक्सिमम मार्क मिळतील. सो लेट्स बिगिन विथ द फर्स्ट क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आहे, अ फोर्स ऑफ 5 Newton. Force of 5 Newton acts on a particle along a direction making an angle of 60 degree with vertical. 5 न्यूटनचा एक फोर्स आहे. त्या फोर्सनी वर्टिकलशी केलेला अँगल हा 60 डिग्री आहे. ठीक आहे. आणि क्वेश्चनमध्ये विचारले इट्स वर्टिकल कंपोनंट बी, म्हणजे त्याच फोर्सची व्हॅल्यू अलॉंग अ वर्टिकल डायरेक्शन हे विचारलेलं आहे. ठीक आहे. तर याचं सोल्युशन पाहू. सोल्युशन ऑफ दिस क्वेश्चन इज, या ठिकाणी डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता हा फोर्स आहे आणि या फोर्सनी वर्टिकलशी केलेला अँगल हा 60 डिग्री दिला आहे. आता आपण याच फोर्सला रिझॉल्व करणार आहोत दोन वेक्टरमध्ये. ठीक आहे. दोन कंपोनंटमध्ये आपण याच फोर्सला रिझॉल्व करणार आहोत, म्हणजे याच फोर्सचे आपण दोन पार्ट करणार आहोत. अलॉंग होरिझॉन्टल डायरेक्शन अँड अलॉंग वर्टिकल डायरेक्शन. ठीक आहे. तर मग होरिझॉन्टल डायरेक्शनची व्हॅल्यू या ठिकाणी येईल एफ साइन थीटा आणि वर्टिकल डायरेक्शनची व्हॅल्यू येईल एफ कॉस थीटा. मग हे कशावरून ठरलं तर या ठिकाणी लक्षात असू द्या की थीटा या ठिकाणी आपल्याला दिला आहे आणि थीटाची फ्रंट साईड ही ऑलवेज साईनची टर्म असेल आणि थीटाची ॲडजसंट साईड ही ऑलवेज कॉसची टर्म असेल. सो द वर्टिकल कंपोनंट ऑफ दॅट फोर्स इज नथिंग बट द एफ कॉस थीटा. आता या ठिकाणी फोर्स व्हॅल्यू दिलेली आहे 5 आणि कॉस 60 ची व्हॅल्यू आहे हाफ. सो वी विल गेट एफ कॉस थीटा इज इक्वल टू 2.5 न्यूटन. सो द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ ए इज इक्वल टू 3i plus 4j, ए वेक्टर दिलेला आहे, and b is equal to 7i plus 24j, the vector having same magnitude as b, म्हणजे असा वेक्टर ज्याचं मॅग्निट्यूड हे बी वेक्टरच्या मॅग्निट्यूड एवढं आहे अँड पॅरलल टू ए, म्हणजे त्या वेक्टरची डायरेक्शन ही ए वेक्टरच्या डायरेक्शन एवढी आहे. ठीक आहे. तर याचं सोल्युशन पाहू आपण. अँड सोल्युशन ऑफ दिस क्वेश्चन इज, यू कॅन सी द पहिला पार्ट जो दिला होता मॅग्निट्यूड ॲज बी, त्या वेक्टरचा मॅग्निट्यूड बी एवढ्या बीच्या मॅग्निट्यूड एवढा आहे. तर बीचं मॅग्निट्यूड आपण इनिशियली फाइंड आउट करू. मॅग्निट्यूड ऑफ बी इज गिवन बाय रूट 7 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. 7 म्हणजे फर्स्ट टर्म आणि 24 म्हणजे वायची कंपोनंट, वाय कंपोनंट अँड एक्स कंपोनंट, याचा आपण स्क्वेअर घेतो. सो मॅग्निट्यूड ऑफ बी विल बिकम 25 by putting the values. नेक्स्ट, आता ए वेक्टरचं आपण डायरेक्शन फाइंड आउट करू. युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ ए आपण फाइंड आउट करणार आहोत. सो युनिट वेक्टर जर फाइंड आउट करायचं असेल, सो युनिट वेक्टरचा फॉर्म्युला आहे युनिट वेक्टर इज इक्वल टू वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. ठीक आहे. हे जसं आपल्याला माहिती आहे की वेक्टर इज मेड अप ऑफ टू क्वांटिटी, दॅट इज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. तर मग डायरेक्शन इज इक्वल टू होईल वेक्टर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड. तशाच पद्धतीने याच कन्सेप्टचा आपण या ठिकाणी यूज करतोय. ठीक आहे. सो आपल्याला आता एका वेक्टरचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपल्याला मिळाल्या. सो रिक्वायर वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे 25 आणि डायरेक्शन आहे 3i plus 4j डिवायडेड बाय 5. सो सॉल्विंग दिस वी विल गेट 15i plus 20j. So the correct answer of this question is D. D याचा या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ a is equal to 2i plus 4j minus 5k, then the direction of cosine of vector a is, डायरेक्शन कोसाइन, या वेक्टरचं डायरेक्शन कोसाइनची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. डायरेक्शन कोसाइन म्हणजे त्या वेक्टरनी प्रत्येक ॲक्सिसशी केलेला अँगल.
एक्स ॲक्सिसशी त्या वेक्टरने किती अँगल केला, वाय ॲक्सिसशी त्या वेक्टरने किती अँगल केला आणि झेड ॲक्सिसशी त्या वेक्टरने किती अँगल केला हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. याचं सोल्युशन पाहू. तर यासाठी कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमा याच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. कॉस अल्फा म्हणजे ए वेक्टरनी एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल, राईट. सो कॉस अल्फा इज इक्वल टू एक्स कंपोनंट ऑफ वेक्टर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ दॅट पर्टिक्युलर वेक्टर. आणि ए वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे √45. ठीक आहे. सो कॉस अल्फा विल बी इज इक्वल टू 2/√45. कॉस बीटा म्हणजे त्याच वेक्टरनी वाय ॲक्सिसशी केलेला अँगल. सो कॉस बीटा इज इक्वल टू y component of that vector divided magnitude of that particular vector, which is 4/√45. And cos gamma is angle made by that vector with the z axis. So cos gamma is equal to -5/√45. ठीक आहे, हा -5 या ठिकाणी घेतलेला आहे. सो इन दिस वे these are the direction cosine of vector A, and the correct answer of this question is A. नेक्स्ट क्वेश्चन आहे 100 कोप्लेनर फोर्सेस ईच इक्वल टू 10 न्यूटन. कोप्लेनर फोर्सेस म्हणजे असे फोर्सेस जे एकाच प्लेनमध्ये असतात आणि असे किती फोर्सेस आहेत, 100 कोप्लेनर फोर्सेस आहेत. ठीक आहे. आणि प्रत्येक फोर्सची व्हॅल्यू सेम आहे, ती व्हॅल्यू आहे 10 न्यूटन. ॲक्ट ऑन अ बॉडी, ईच फोर्स मेक्स अँगल π/50 विथ द प्रिसिडिंग फोर्स. म्हणजे दोन फोर्सेस मधला अँगल हा फिक्स आहे, तो आहे π/50. व्हॉट इज द, आणि क्वेश्चन विचार व्हॉट इज द रिझल्टंट फोर्स. रिझल्टंट फोर्स या ठिकाणी व्हॅल्यू विचारली आहे. अँड लेट्स सी द सोल्युशन ऑफ दिस क्वेश्चन. या ठिकाणी जर पाहिलं आपण टोटल अँगल जर फाइंड आउट केला, सो टोटल अँगल इन दिस केस will be 100 into π/50 because 100 forces are there and all forces are making equal angle which is π/50. So the total angle will be 2π. ठीक आहे. सो इन दिस केस सो ऑल द फोर्सेस विल पास थ्रू द वन पॉईंट. एकाच पॉईंटमध्ये सगळे फोर्सेस पास होतील अँड ऑल फोर्सेस विल बॅलन्स इच अदर. आणि आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस की फोर्सेस एकमेकांना बॅलन्स करतात तर त्या ठिकाणी रिझल्टंट हा 0 होतो. सो इन दिस केस द रिझल्टंट फोर्स विल बी 0. ठीक आहे. तर ही केस लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिमिलर क्वेश्चन आहे, फक्त वेगळ्या फॉर्ममध्ये विचारला आहे. सेम कन्सेप्ट आहे, वेगळं काही नाही याच्यामध्ये. तर क्वेश्चन आहे पहा, 5 इक्वल फोर्सेस ऑफ 10 न्यूटन ईच आर अप्लाइड ॲट वन पॉईंट. ऑल आर लाईंग इन वन प्लेन म्हणजेच कोप्लेनर वेक्टर. इफ द अँगल बिटवीन द देम आर इक्वल, सगळ्या फोर्सेस मधला अँगल किती आहे, सेम आहे असं दिलाय. देन द रिझल्टंट फोर्स विल बी 0. ठीक आहे. रिझल्टंट फोर्स त्यांच्यामधला काय असणार, 0 असणार. म्हणजेच हा पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. इफ द अँगल बिटवीन ऑल फोर्सेस विल आर इक्वल अँड लाईंग इन वन प्लेन देन द रिझल्टंट फोर्स विल बी 0. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ युनिट वेक्टर पॅरलल टू द रिझल्टंट ऑफ द वेक्टर. ठीक आहे. युनिट वेक्टर पॅरलल टू द रिझल्टंट ऑफ द वेक्टर ए अँड बी इज. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला ए आणि बी या वेक्टरचा रिझल्टंट वेक्टर काढावा लागेल आणि त्या रिझल्टंट वेक्टरचा युनिट वेक्टर फाइंड आउट करावा लागेल. सो लेट्स सी द सोल्युशन ऑफ दिस क्वेश्चन. The resultant of A and B R is equal to A vector plus B vector. ह्या दोघांचे ॲडिशन करावं लागेल. सो रिझल्टंट वेक्टर विल बी 3i plus 6j minus 2k. ठीक आहे. आता हा रिझल्टंट वेक्टर मिळाला तर याचं युनिट वेक्टर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. युनिट वेक्टर इज इक्वल टू वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. ठीक आहे. तर हा वेक्टर घेतला रिझल्टंट वेक्टर 3i plus 6j minus 2k आणि त्याचा मॅग्निट्यूड आपण खाली फाइंड आउट केला आहे. सो दिस इज द unit vector of that particular resultant vector. So the correct answer of this question is A. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे the angle between the two vector. दोन वेक्टर मधला आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा आहे. अँगल बिटवीन द टू वेक्टर खूप इझी आहे. ठीक आहे. तर यासाठी आपल्याला फक्त डॉट प्रोडक्ट माहित असणं आवश्यक आहे. वी नो दॅट डॉट प्रोडक्ट बिटवीन टू वेक्टर्स, दोन वेक्टर्स मधला डॉट प्रोडक्ट ए डॉट बी इज इक्वल टू ए बी कॉस थिटा. याच कन्सेप्टचा आपल्याला
यूज करायचा आहे. सो कॉस थिटा विल बी इज इक्वल टू ए डॉट बी अपॉन ए बी, वेअर ए बी is the magnitude of that particular vector. So dot product between a dot b, या ठिकाणी 3 into 3, this will become 9, right, plus 4 into 4 plus 16 plus 5 minus 25, आणि या खालच्या टर्मची व्हॅल्यू येईल 50. So if you see in this case 9 plus 16 minus 25, this will become 0. So cos theta is equal to 0, आणि cos theta ची व्हॅल्यू 0 ज्यावेळेस थिटा 90 असतो त्यावेळेस असते. ठीक आहे. सो इन दिस केस थिटा इज 90. सो करेक्ट आन्सर इज ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ वेक्टर पी क्यू अँड आर हॅव मॅग्निट्यूड, पी क्यू आर यांचे मॅग्निट्यूडची व्हॅल्यू दिली आहे 5, 12 and 13 unit, and P plus Q is equal to R, means R is the resultant of P and Q vector, right? Then the angle between Q and R, Q आणि R याच्यामधला अँगल फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा, आणि थोडं कन्फ्यूज झालं तर आपल्याला या ठिकाणी डायग्रामचा यूज होईल. सो लेट्स सी द सोल्युशन ऑफ दिस क्वेश्चन. सुरुवातीला आपण या ठिकाणी डायग्राम पाहूयात. डायग्राममध्ये पहा की या ठिकाणी P वेक्टर दिलाय आणि Q वेक्टर आणि रिझल्टंट वेक्टर आहे. ठीक आहे. R इज द रिझल्टंट वेक्टर ऑफ P अँड Q, आणि या ठिकाणी हा जो दिलाय हा दिस इज द अँगल बिटवीन R अँड Q, R आणि Q मधला हा अँगल दिलेला आहे थीटा, आणि प्रत्येक वेक्टरचं मॅग्निट्यूडची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला ट्रायंगल माहिती आहे आणि थीटा माहिती आहे. सो वी कॅन फाइंड द अँगल बिटवीन R अँड Q, right? So using the term cos theta, so we know that cos theta is equal to adjacent side divided by hypotenuse, आणि adjacent side is in this case is Q and hypotenuse आहे R. या प्रत्येक क्वांटिटीची व्हॅल्यू दिली आहे, that is 12/13. so theta ची व्हॅल्यू येईल cos inverse 12/13. so the correct answer of this question is C. Next question आहे, if a vector 2i plus 3j plus 8k is perpendicular to the vector 4j minus 4i plus alpha k, then the value of alpha is. दोन वेक्टर परपेंडिक्युलर आहेत आणि त्यांच्यामधला एका पर्टिक्युलर फॅक्टर दॅट इज अल्फाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. यासाठी लक्षात असू द्या की इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन देअर डॉट प्रोडक्ट इज 0. ज्यावेळेस दोन वेक्टर हे परपेंडिक्युलर असतात देन त्यांच्यामधला डॉट प्रोडक्ट हा काय असतो, डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू असते 0. and we know that, so if so now find the value of dot product of between two vectors. So a dot b, so a dot b 2 into minus 4, this will become minus 8, 3 into 4, this will become 12, and 8 into alpha, that is 8 alpha, ही value मिळून जाईल. so this will become plus 4 plus 8 alpha is equal to 0. so 8 alpha is equal to minus 4 and alpha is equal to minus half. ठीक है. so the correct answer of this question is C. and the last question is, if for two vector a and b sum a plus b is perpendicular to the difference a minus b, then the ratio of their magnitude, that is a upon b is. a upon b च्या magnitude ची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. लेट्स सी हाऊ टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. या ठिकाणी दिलंय की a प्लस बी इज परपेंडिक्युलर टू a मायनस बी, म्हणजे दोन वेक्टर ज्यावेळेस परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्यामधला डॉट प्रोडक्ट काय असेल, 0 असेल. अँड इफ यू सॉल्व दिस इक्वेशन देन वी विल गेट a स्क्वेअर प्लस b डॉट a मायनस a डॉट b मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू 0. या ठिकाणी बाय युजिंग कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी वी कॅन कॅन्सल दिस टू टर्म्स. दोन्ही टर्म्स काय होतील, कॅन्सल होतील. अँड वी विल गेट a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू 0. इफ यू सॉल्व दिस इक्वेशन देन वी विल गेट a इज इक्वल टू b, and from this we can write a upon b is equal to 1. so the ratio of their magnitude is 1 and the correct answer is A. तर हे वेक्टर या चॅप्टरचे 10 महत्त्वाचे MCQs होते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करा
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर जरूर शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.